नमस्कार मित्रांनो, तुमचा अलिबागच्या सेकंड पार्ट मध्ये स्वागत आहे आणि ट्रायो ऑन टूर 6 मध्ये सुद्धा. तर गेल्या ब्लॉग मध्ये आपण बीच वर पोहोचलो होतो आणि एन्जॉय करणार होतो, तर तिथूनच आता मी ब्लॉग सुरुवात करणार आहे. तर गाईज, ज्यांनी कोणी आमचा अलिबागचा फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर त्यांनी प्लीज ट्रायो ऑन टूर 6 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फर्स्ट पार्ट एन्जॉय करा. आणि त्याच सोबत हा सेकंड पार्ट घेऊन मी आलेली आहे. मग हा बघा. तर ही जी प्रॉपर्टी होती ना अलिबाग मधली, ती अलिबागची मुळात वाटतच नव्हती, कारण इतकं छान अँबियन्स ह्या लोकांनी मेंटेन केला होता ना. मला ह्या स्टे मध्ये वाटलंच नाही की मी अलिबाग मध्ये आहे. हॉटेलच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्याला थोडीशी वाईब यायला स्टार्ट होते की येस, वी आर इन अलिबाग. तर इथे लास्ट ब्लॉग मध्ये मी जो तुम्हाला ब्राऊन कलरचा इन्सेक्ट दाखवला, तो मी कुचीला सांगत होते की इथे बसला होता, पण आता तो गायब झाला होता. सो या ब्लॉग मध्ये नाही बघता येणार. तर ज्या लोकांनी फर्स्ट पार्ट बघितला आणि त्यांना तो इन्सेक्ट माहिती आहे, त्यांनी कॉमेंट्स करा हा त्याचा कलर कोणता होता आणि त्याचे पाय कोणत्या कलरचे होते. तर इकडे बघू शकता, एकदम इव्हनिंगच्या टायमिंगला मस्त लोक चिल करत इकडे पूल टाइम स्पेंड करत आहेत. तर ही एकंदरीत प्रॉपर्टी मला खूप जास्त आवडली. अगदी शांत, निसर्गरम्य, एकदम सगळ्याकडे ग्रीनरी आणि थंडावा एकदम. आणि तो लॉबी एरिया होता हा. बापरे, बीच पर फुल है. डैडी ये खाने का? ये खाएंगे बाद में खाएंगे. बट आता खाल्लं ना तर खोकला होण्याची शक्यता जास्त आहे. पानी पण लागेल. पानी भी मिला है. पानी इधर से लेना पड़ेगा. उससे इनसे लेंगे. इथे खाली खूप शेल्स आहेत. आगे और बड़े बड़े. सो हे जे आहे, हा रस्ता दिसतोय ते स्नेल आहे आणि ती आता ट्रॅव्हल करते. तर अशा प्रकारे मनूसोबत थोडा टाइम स्पेंड करत मी आलेली आहे इथे वेट करण्यासाठी आणि मस्त सनसेट एन्जॉय करणारे आणि मनूसाठी थोडे थोडे शेल्स जे मला दिसत आहेत युनिक, ते गोळा करणार आहे. आणि इकडे बघा, कुचीने ही किती छान व्हिडिओ घेतलेली आहे. अगदी शांत सनसेट, थोडा बॅकग्राऊंड मध्ये व्हॉइस होता. तर मस्तपैकी सनसेट एन्जॉय करता करता मनूला वाटलं की मी सुद्धा तिच्यासोबत थोडं एन्जॉय करावं, त्यामुळे मी मोबाईल ठेवला, सगळं गॅजेट्स जे होते ते आपले ठेवले व्यवस्थित आणि मग मी सुद्धा तिच्यासोबत एन्जॉय करायला गेले. आणि त्याचेच हे छान छान क्यूट मोमेंट्सचे फोटोज आहेत जे मी तुम्हाला ह्या व्लॉग थ्रू शेअर करते आहे. कारण नेहमी समुद्रात किंवा पाण्याच्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक व्लॉगमध्ये कुची आणि मनूच जास्त एन्जॉय करतात. मी फार कमी, मी सगळं सांभाळत बसलेली असते बॅकग्राऊंडमध्ये. सो आता आम्ही आलेलो आहोत सी वरून, बीच साइड एन्जॉय करू. कसं वाटलं मला? कसं वाटतं? ते इतकं छान वाटलेलं आहे. फायनली बुल फ्रॉग भी कितना बड़ा है. बुल फ्रॉग. वो फ्लैश ऑन कर. वो कितनी बिग है. गार्डन गार्डन मध्ये पण असंच
चप्पल फेक. किसकी? तुझी. मेरी नहीं. मैंने तुझी फेक. चला काय नाही का. चला. तर गाईज ही व्हिडिओ आणि हा व्लॉग खूप शॉर्ट असणार आहे कारण ती व्हिडिओ एक्सटेंड झाली होती. तर फ्रेंड्स बघू शकता एवढं दमून चालून आल्यानंतर सुद्धा यांची हाऊस फिटलेली नाही आणि वन नाईट स्टे असल्यामुळे हॉटेलमध्ये जे जे काय होतं ते सगळं ट्राय करून ह्या दोघांना बघायचं होतं. तर इतकं दमल्यानंतर सुद्धा पूलमध्ये इतकं एन्जॉय केलेलं आहे. आज तर हे असे झोपणार आहेत ना की बस. पण या व्हिडिओमध्ये एडिट करताना मी बघत होतो ही रात्र किती छान होती. एकदम सिनिक व्ह्यू वरती बघितलं तर एकदम, कारण स्कायचा कलर एकदम असा ब्लॅक नव्हता तर एकदम ब्लूइश पर्पल शेडमध्ये आणि त्यामध्ये असे ब्लॅक ट्रीजची शॅडो दिसत होती. खूप छान वाटत होतं एकदम. तर इकडे फुल ऑन एन्जॉय करत आम्ही छान छान जे मोमेंट्स शेअर केले त्याचे फोटोज काढले आणि छोट्या छोट्या व्हिडिओज पण बनवल्या. त्याचीच ही शॉर्ट व्हिडिओ मी ॲड केलेली आहे आणि मी दाखवते बघा. आता ग्रे झालेला आहे स्काय पण तरीसुद्धा ट्रीजची जी कलर आहे ते एकदम डार्क असल्यामुळे छान वाटत होतं. तर गाईज आता गुड पार्ट सांगून झाला, आता बॅड पार्ट पण आहे का. इथे इतके मच्छर होते ना जबरदस्त, त्यामुळेच आम्ही इथून लवकर निघालो. तो एक ॲडव्हान्टेज झाला, नाही तर मनू काय इथून 2 तासाच्याहून अगोदर आलीच नसती. सो गाईज मी तर रेडी झाली आहे. माझा आउटफिट कसा आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा सो दॅट मी तुमच्यासोबत ह्याची लिंकसुद्धा शेअर करेन की मी हा कुठून परचेस केलेला आहे. हा असा जगामगा मला बघावाला सुंदरसा प्रिटी मिनी फ्रॉक. आणि इथे बघा माझा हिरो कसा रेडी झालेला आहे. आता हे सांगा ब्रँडेड आणि अनब्रँडेड ह्यातला कोणता आहे तिन्ही आउटफिट्समधून, ठीक आहे. आणि आम्हाला कमेंट करा नक्की आमचे लुक्स कसे तुम्हाला वाटतं आहेत ते पण सांगा. सो आम्ही हा असा प्रिटीसा प्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी लुक केलेला आहे. सो चलो आता भेटूया आपण त्या लोकेशनवर जाऊन. मी तर माझा मेकअप पण दाखवते. ह्याच्यावर मी कोणत्याही प्रकारचा कोणताही फाउंडेशन वगैरे अप्लाय नाही केलेला आहे, फक्त ब्लश लावलेला आहे आणि ॲज युजल लिपस्टिक. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. आणि स्टार्टिंग विथ अ ब्युटिफुल मॉर्निंग. तर चला आपण बाहेर काय आहे ते बघूया. आम्ही रेडी झालेलो आहोत. तर गाईस काल डिनरला काय झालं तिकडची एक पण व्हिडिओ नाही आहे. येस, कारण तिकडे आम्ही गेलो आणि तिथे एवढं छान DJ नाईट होती. आम्ही खूप डान्स वगैरे केलं आणि गर्दी नव्हती एवढी, बट आम्ही एवढा लाऊड ज्यामध्ये कन्व्हर्सेशन पण आमचं नीट होत नव्हतं. ब्लॉग तर दूरचीच गोष्ट आहे, त्यामध्ये मनूनी पण खूप एन्जॉय केलं. सो आम्ही एन्जॉय करून खूप लेट आलो आणि त्यामुळे आम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओ वगैरे नाही. आमच्याकडे आहे एक व्हिडिओ, ती मी शेअर करेन पण ह्या व्लॉगमध्ये नाही करणार. तुम्ही माझे व्लॉग कंटिन्यू बघा, त्यातल्या कोणत्या तरी एका व्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन आणि तेच ज्यांनी बघितली ती व्हिडिओ त्यांनी कॉमेंट्स करून सांगा त्या ब्लॉगच्याच खाली. सो रिसेप्शनवर मनूच्या गप्पा टप्पा चालू झालेल्या आहेत. आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेलो आहोत आणि इकडे बघा त्यांचा रेस्टॉरंट एरिया पण किती छान आहे आणि पब्लिकसुद्धा खूप मिनिमम, अगदी छान. आपल्याला जेवढ्या पण ॲम्युनिटीज आहेत त्या व्यवस्थित एन्जॉय करता येतील. सो ही प्रॉपर्टी एकंदरीत खूप छान आहेत. माझे रिव्ह्यूज अगदी 5 आहेत ह्या रेस्टॉरंटसाठी सुद्धा, कारण इकडची टेस्टसुद्धा एकदम छान होती आणि अगदी ह्या प्रॉपर्टीने स्टँडर्डसुद्धा आणि हायजीनसुद्धा मेंटेन केलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे येणारे जे गेस्ट होते ते पण अलिबाग छान एक्सप्लोर करू शकतील, कारण बॉम्बे साईडचे पण खूप जास्त गेस्ट होते इकडे. आणि त्याचबरोबर इथे काही फॉरेनर्स पण आले होते अलिबाग एक्सप्लोर करण्यासाठी. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. तर बोलता बोलता मी तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते
दाखवलं आणि त्याचबरोबर इथे लाईव्ह काउंटरमध्ये आपल्याला काही गोष्टी मिळणार होते. तर आम्ही चीज डोसा आम्हा दोघींना पण आवडतो तर तेच ऑर्डर केलं आणि त्याची टेस्ट पण खूप छान होती. तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे परत एकदा. सो आता बघा मी परत रेडी झालेली आहे. छानसा हा आउटफिट घातलेला आहे. तुम्हाला कसा वाटतो ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि मी आता रेडी झालेली आहे ब्रेकफास्ट नंतर. सो आता आपण थोड्याच वेळात निघूया. कुची आणि अव्युक्ता गेली आहे प्ले झोनला. आल्यानंतर तेही रेडी होतील, मग भेटूया. तो पण मी आराम करते आता. किती क्यूट पप्पीज आहेत. तर आज होता माझा बर्थडे, त्यामुळे फ्रंट सीटवर मनूला बसवलं आणि मी मस्तपैकी मागे आराम केला. जसं मी तुम्हाला म्हणाले, काल आम्ही खूप लेट आलो DJ नाईटवरून आणि थकलो पण होतो. माझी झोप तेवढी नीट झाली नव्हती, त्यामुळे मी ड्राईव्ह पण नव्हते करत. आणि आता इकडे बघा कुची उतरलेला आहे आंबे आणि मच्छी बघण्यासाठी. सो गाईज आता फायनली आपण रिटर्न आलेलो आहोत आपल्या ट्रिपवरनं. ओके, सो मनूचं जे आपलं काम होतं ते पण आणि मिनियन्स पण भेटणार आहेत आपल्याला. स्टोरीमध्ये आपण सांगितलेलं तसं करेक्ट. आणि मनू गुड गर्ल सारखी मागे बसते. दाखव बसून. सीटवर बसते आणि तिची कॅटू घेते आणि झोपते. राईट. हो. आणि आपण म्हणू कोणती फिश घेतली आहे? सुरमई. किती हाईट मध्ये? हा, किती आहेत? क्वांटिटी किती आहे? 3 नाही आहे, 2 आहेत. आणि एक राऊंड फिश घेतली आहे ना, हलवा फिश. हा, त्याला होता हलवा. त्याला हलवायचं, तो झोपतो ना सारखा. काल मी घेतलेली ती वाली फिश. एक्झॅक्टली राईट. हा, तू पकडलेली. आता तिचे 2 सुरमरी घेऊन फोटो काढू. हा, तू पकडणार सुरमरी. तुझा असं दोन्ही हातात पकड, आपण फोटो काढू. तुझ्या एवढीच हाईट आहे ना सुरमरीची. थोडी छोटी पाहिजे सुरमरी. अरे बिग आवडत नाही तुला सुरमरी? बिग खूप टेस्टी लागते ग, पूर्ण तवा भरतो बिग. तर चला मित्रांनो, आम्ही ड्राईव्ह करत करत आमच्या घरी पोचतो. तोपर्यंत हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि असेच छान छान व्लॉग्स घेऊन मी तर तुमच्या भेटीला परत येते. तो